रोखोक न्यूज पहा आता नव्या रूपात. दिल वही सोच नहीं. संपादक मकरंद साठे. भैया, आज निरेच्या पाण्यासाठी ज्या पद्धतीच्या चुकीच्या माहिती दिल्या जात होत्या आणि पाणी निरेचा प्रश्न सुटला, माळशिरसच्या दुष्काळी भागाला पाणी मिळालं वगैरे सांगण्यात येत होतं. वास्तव काय आहे? खरंच याला पैसे मिळालेले आहेत का आणि दुष्काळी भागाला पाणी मिळणार आहे का? निरेच्या बाबतीत आपण पाहिलं असेल की लोकसभा इलेक्शन पूर्वी या ठिकाणी सांगितलं की निरेचा प्रश्न सुटलेला आहे, परंतु तुटपुंजी अशी रक्कम या योजनेसाठी इलेक्शन पूर्वी त्या ठिकाणी सरकारने दिली. टेंडर काढले, गाजावाजा झाला. या भागातील फलटण तालुका असेल, माळशिरस तालुका असेल, या दुष्काळी भागातील जनतेची दिशाभूल करण्याचं काम केलं. या माढा लोकसभा मतदारसंघातील जनतेने मला निवडून दिल्यापासून पहिल्या अधिवेशनापासून या गोष्टीचा मी पाठपुरावा प्रत्यक्ष राज्यातले मंत्री महोदय असतील, जलसंपदा विभागाचे केंद्रातले मंत्री असतील, केंद्रातले सचिव असतील, केंद्रातले वॉटर कमिशनर असतील, अशा प्रत्येक ठिकाणी जवळजवळ 8 भेटी मी दिलेले आहेत, पत्र दिलेले आहेत. त्यांची प्रत्येकाची उत्तरं मला आलेली आहेत आणि प्रत्येक उत्तरात हे गुळमुळीत उत्तरं देण्याचं काम सरकारने केलेलं आहे. वास्तविक पाहता हा पाठपुरावा करून केंद्रापर्यंत हा विषय गेला. केंद्राच्या वॉटर डिपार्टमेंटने हा विषय फायनान्स डिपार्टमेंटकडे पाठवला. फायनान्स डिपार्टमेंटने त्याची बैठक लावली, परंतु केंद्राच्या वॉटर डिपार्टमेंटने त्या बैठकीला उपस्थित कुणी राहिलं नाही. मी फायनान्स डिपार्टमेंटला पत्र लिहिलं. फायनान्स डिपार्टमेंटने मला उत्तर दिलं की कुणी उपस्थित राहिलेलं नाही आणि त्यांनी आग्रह केला नाही, त्यामुळे आम्ही अजून बैठक लावलेली नाही. म्हणजे कुठलाही पैसा मिळालेला नाही? कुठलाही पैसा मिळालेला नाही असं मला लेखी उत्तर आहे. माझ्याकडे लेखी उत्तर आहेत सगळी. पुन्हा मी या बाबतीत तिथल्या केंद्रातल्या जलसंपदा मंत्र्यांना भेटलो, सचिवांना भेटलो. त्यांना पुन्हा एकदा पत्र दिली, त्याची उत्तर मला त्यांनी दिली पाठवून की वेळ आली की आम्ही बैठक घेऊ. म्हणजे कुठल्या तर पुढच्या इलेक्शनची सगळेजण वाट बघतायत आणि इथल्या जनतेची हाल करतायत असे एकंदरीत दिसून येते. कधी कुठलं तर मोठं इलेक्शन येईल आणि मग ह्याची गडबड होईल, बैठका होतील आणि मग बजेट केलं जाईल. म्हणजे अजून ही 5 वर्ष जाणार, अजून पुढची 5 वर्ष, असं 10 वर्ष इथल्या जनतेला वाट पाहावी लागेल असं मला वाटते. हे धुळफेक आहे पूर्णपणे धुळफेक आहे असं मला वाटते. यात गांभीर्याने घेतलं पाहिजे. इथल्या जनतेचं गेल्या अनेक वर्षापासून या पाण्यासाठी वाट पाहतायत. चातक पक्षाप्रमाणे सगळी डोळ्यात तेल ओतून इथली जनता वाट पाहते. कुठतर सिरियसनेस राज्य सरकारने घेतला पाहिजे आणि केंद्र सरकारने घेतला पाहिजे. म्हणजे जलसंपदा विभाग आहे केंद्राचा, त्यांचे कमिशनर आहेत, यांनी सगळ्यांनी क्लिअरन्स करून फायनान्स डिपार्टमेंटकडे पाठवलेलं. फक्त दोन्ही डिपार्टमेंटने एकत्र बैठक करून ह्याच्यावर शिक्कामोर्तब करायचं आहे. नंतर तो परत केंद्रातल्या कॅबिनेटकडे जाईल आणि मग तिथून मंजुरी होऊन येणार आहे. परंतु विलंब का करायला लागलेत हाच मला समजत नाही. त्याच्यामध्ये रास्ता रोको आजचा जो विषय चाललाय त्याच्यासाठी आमचा रास्ता रोको त्यासाठी चाललाय. लवकरात लवकर करा. तुम्ही जाहीर केलं इलेक्शन पूर्वी, त्याचं टेंडर काढलं पहिल्या टप्प्यातलं आणि परत सगळं शांत झालेलं आहे. हे शांत कशासाठी ठेवलेलं आहे? अजून कुठल्या इलेक्शनची वाट पाहताय का तुम्ही? जनतेचे हाल का करायला लागलाय या माध्यमातून? याच्यामध्ये कोण अडकटे शोधायला लागेल. आता मी आणि उत्तमराव जानकर शोधून काढू आणि जनतेसमोर आणू कोण आडकाठी आणते, कोण काय करते वगैरे. दुसरा एक विषय असा होता, तुम्ही माढ्याचे खासदार आहात. माढ्यामध्ये कुर्डूत जो प्रकार घडला, त्या पद्धतीने आयपीएस ऑफिसर, महिला आयपीएस ऑफिसरला उपमुख्यमंत्र्यांनी धमकावलं, गाव सगळे अधिकाऱ्यांना मारायला गेले होते. कसं बघता तुम्ही? खासदार आहेत या विभागाचे, काय याच्या जबाबदार कोण वाटतं? पाहायला गेलं तर 1-2 मिनिटं. कुर्डूमध्ये जो प्रकार घडला तो ऍक्च्युली वेगळाच आहे सगळा. यामध्ये आयपीएस अधिकाऱ्यांना जे काही फोनाफोनी झाली
वास्तविक पाहता कुठल्याही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री लेवलचे जे कोण लोकप्रतिनिधी असतील ते शक्यतो खाली कुठं फोन लावत नाहीत. मी आज एवढ्या जवळून हे सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. एक तर SP कलेक्टर या लेवलला निर्देश देतात आणि सत्यता पडताळून करा असं सांगतात. परंतु माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्या चॅनल्सना, तुमच्याकडे सूत्र भरपूर असते, सूत्राकडून माहिती भरपूर मिळते तुम्हाला. मी थोडक्यात सांगतो की त्या ठिकाणी घटना वेगळीच घडलेली की एका व्यक्तीने त्या ठिकाणी DYSPची रेड पडली असं एका व्यक्तीला सांगितलं. त्या व्यक्तीनं प्रयत्न केला त्या DYSPना समजून सांगायचा, तरी ऐकलं नाही. म्हणून त्या व्यक्तीनं संबंधित कोण तिथला जो व्यक्ती आहे जो कॅमेऱ्यात आपल्याला दिसतो त्या व्यक्तीला घेऊन अजून एक मध्यस्थी व्यक्ती होता, त्याने कॉन्फरन्स करून अजितदादांना फोनवर घेतलं. त्यानं काही डायरेक्ट अजितदादांना फोन लावला नव्हता. जो मध्यस्थी होता त्या मध्यस्थीच्या दबावापोटी अजितदादांना जे काही प्रोटोकॉल्स आहेत ते सोडून बोलण्याची वेळ आली. कसं असते, आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने वागायचं असते, जबाबदारीने वरिष्ठांना सांगायचं असते, जबाबदारीने कामं करून घ्यायची असते. इथं कुर्डूमध्ये जर गेला तुम्ही, कुर्डूची माझ्याकडे 7-12 उतारे आहेत सरकारी, तुम्हाला मी ते देतो सगळ्यांना 7-12 उतारे. माझी तर विनंती आहे की विधानसभा इलेक्शन झाल्यानंतर या ठिकाणी DPDCची पहिली बैठक झाली, त्यात आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री गोरे साहेबांनी स्पष्टपणाने कलेक्टर साहेबांना SP साहेबांना निर्देश दिले होते की कसल्याही परिस्थितीमध्ये या जिल्ह्यामध्ये वाळू माफिया असतील, मुरुम माफिया असतील, असल्या गोष्टी खपवून घेणार नाही. आणि तशा ऍक्शन्सही त्यांनी दिले, निर्देश दिले आणि घेतलेही गेले. परंतु पुन्हा त्याला थंडावा आलेला आहे. माझी पालकमंत्र्यांना विनंती राहील की जो कुर्डूतला 7-12 उतारा आहे सरकारी, तिथून आजपर्यंत करोडो रुपयाचा मुरुम चोरीला गेलेला आहे आणि अनेक मागासवर्गीय समाजाची लोक हे नोकरीनिमित्त उदरनिर्वाहानिमित्त पुणे मुंबईत राहायला गेलेले आहेत. त्यांच्या शेतातून सुद्धा किती मुरुम गेलेला आहे हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे. माझी विनंती राहील कलेक्टर आणि SPना की सुमोटो त्यांनी तपासणी करावी. तिथं सांगितलं जाते की तो मुरुम हा विकास कामासाठी नेला जात होता. विकास कामासाठी जरी मुरुम न्यायचा असेल, आता गव्हर्नमेंटने प्रक्रिया अत्यंत सुलभ केलेली आहे, ऑनलाईन केलेली आहे. ऑनलाईन टाकले की लगेच सगळ्या परवानग्या मिळतात, त्यात फक्त आपल्याला माहिती भरायची आहे. परंतु असं कुठं निर्देश झालेलं नाहीये. दबाव तंत्र केलं जाते आणि एका चांगल्या कर्तव्यदक्ष महिला अधिकाऱ्याला त्या ठिकाणी बदनाम करण्याचं काम आणि त्यांच्या मागं वेगळे वेगळे काय काय चौकशीचे ससेमेरे लावायचं काम या ठिकाणी होते. माझी विनंती राहील मुख्यमंत्री महोदयांना की मुख्यमंत्री महोदयांनी याच्यात ताबडतोब लक्ष घालावं आणि जे खरे गुन्हेगार आहेत ते वाळू मुरुम माफिया आहेत मोठ्या प्रमाणावरती, यांचं सखोल चौकशी करावी आणि गुन्हे दाखल करावेत. कुर्डूमध्ये जावावं. जनता एवढ्या दहशतीखाली वागते. कुर्डूचे अनेक पॅटर्न आहेत त्या ठिकाणी. बीड सारखा प्रकार आहे सगळा. बीडपेक्षा फार गंभीर प्रकार आहे त्या ठिकाणी. अत्यंत मी तुम्हाला सगळ्यांना मगाशी सांगितलं की तुम्ही चॅनलचे लोक शोधपत्रिका करता, तुम्ही शोधून काढा. तुमच्याकडे अनेक सूत्र आहेत. मी काही हिंट्स दिल्या तुम्हाला आणि माझी अपेक्षा आहे की चांगले कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत, कलेक्टर आहेत, SP आहेत, त्या DYSPना वाऱ्यावर सोडण्यापेक्षा खंबीरपणाने त्यांनी सगळ्यांनी आपल्या अधिकाऱ्याच्या मागं उभं राहावं. तिथल्या दीनदलित जनतेच्या मागं उभं राहावं की ज्यांच्यावर वर्षानुवर्ष अन्याय होतोय कुर्डूमध्ये. या गोष्टी सगळं लक्ष आपण ज्या पद्धतीने बोललो, बीडच्या पेक्षा भयानक परिस्थिती. इथला वाल्मिक कोण आहे, इथला चाटे कोण आहे? मग या सगळ्या प्रकारात काल एक जणाचा व्हिडिओ व्हायरल झालाय नशा करतानाचा. माझी विनंती राहील की तुम्ही जावा, तिथल्या जनतेला विश्वासात घ्या, त्यांचे चेहरे दाखवू नका आणि त्यांना बोलतं करा. तुम्हाला सगळी नावं पुढे येतील आणि मोठं किती प्रकरण आहे
ते गांभीर्याने लक्षात घेईल. अजूनही तुमचं म्हणणं बीडपेक्षा भयानक आहे. भयानक आहे बीडपेक्षा. अशा परिस्थितीत ते पहिल्यांदा हे करून घेऊ. विषय असे आहेत की तिथं अनेक वेळा तिथल्या स्थानिक पुढाऱ्यांच्या स्वार्थासाठी मतदान सुद्धा करून दिलेलं नाही, एवढी दहशत त्या ठिकाणी.